अभिनेत्री राखी सावंतची जवळची मैत्रीण म्हणून ओळखली जाणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे नुकतीच एका घटनेमुळे चर्चेत आलेली आहे। रविवारी रात्री राजश्रीच्या गाडीचा अपघात झाला। मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख मद्यपान करून गाडी चालवत होता आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप तिने केलेला आहे। मुंबईमधील अंधेरी परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। या घटनेनंतर राजश्रीनं सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट केला। या व्हिडिओमध्ये राहिल शेख अर्धनग्न अवस्थेत तिच्यावरती आक्रमकपणे शिवीगाळ करताना दिसून येतोय। संबंधित व्हिडिओमध्ये तो घटनास्थळी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशीही वाद घालताना दिसतोय। दरम्यान या सगळ्या घटनेनंतर राहिल शेखवर गुन्हा दाखल झाला। तू माझ्या गाडीला का ठोकलं? ताई माफ कर। माफ तू आता बोललास माझा बाप कोण आहे मला बोललास? अरे काय मी काय बोललो? अरे मी थोडासा परप्रांती लोकांना साथ दिला तर काल 200 लोक माझ्या अंगावर आले। आज तू माझी गाडी ठोकतोयस, आपल्या बापाची धमकी देतोयस तू मला? माफ करा ना। माफी नकोय, तू दारू पिऊन गाडी का चालवतोय? या मुंबईमध्ये गोर गरीब जे आलेले आहेत, बाहेर देशातून आलेले आहेत, ते सगळे आपलेच भाऊ आणि बहीण आहेत। म्हणूनच मी हा मुद्दा उचलला होता की तुम्ही सगळे लोक मतलब राज ठाकरे साहेब, मी तुम्हाला नाही बोलत आहे, मी हे म्हणत होते की मराठी लोक जे परप्रांती लोकांना सतवत आहेत, त्यांना मारहाण करणे, दादागिरी करणं हे बरोबर नाहीये। त्यामुळे मी आवाज उचलला आणि आज माझ्यासोबत हे होत आहे। मला टार्गेट केलं जात आहे, मला भीती वाटते घराच्या बाहेर जाण्यासाठी। दरम्यान या प्रकरणावरती अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणालेत पाहूयात। मला असं वाटतं की आमचं जावेद शेख नावाचे आमचे मनसेचे एक पदाधिकारी आहेत, त्यांच्या मुलाचं काहीतरी काल रस्त्यात भांडण झालेलं आहे। खरं तर जावेद शेख हे आमचे पदाधिकारी आहेत, त्यांचा मुलगा आमच्या पक्षातल्या कुठल्याच पदावर नाही किंवा त्याचं प्राथमिक सदस्यत्व देखील मनसेत नाही आणि त्यांनी जे काही कृत्य केले त्याचं समर्थन देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार नाही। कायद्यात ज्या काही गोष्टी असतील त्यात कायदेशीर त्याच्यावर कारवाई व्हावी, पोलिसांनी योग्य ती कारवाई त्याच्यावर करावी ही आमची देखील मागणी आहे।